सामन्याला सुरुवात करायची आहे. चला पहिला चेंडू आणि हा बैठे शॉट काय जबरदस्त आणि हा षटकार मॅक्झिमम. काय नजाकत भरा शॉट होता पहा. पहिल्या चेंडूवर अगदी अतुल मोरे यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. मूर्ती लहान पण कीर्तिमान. काय दमदार फटका होता. जबरदस्त ब्लास्ट. नक्कीच डीजे सांबरवाडी एक बलाढ्य संघ आणि त्याचा सामना करताय साळी गावची सलामीचे धुरंधर फलंदाज अतुल मोरे व अजय सावंत. आणि पहिल्या चेंडूवर नक्कीच हा चान्स होऊ शकतो परंतु खेळाडूकडून होतो तिथे चूक. चेंडू मात्र पडल्यावर वळण घेतोय. इथे एक धाव मात्र एक चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. एक षटकार खेचल्यानंतर एक धाव आणि स्ट्राईकवर आलेत ते अजय सावंत. नक्कीच अजय सावंत यांच्याबद्दल सांगायचं तर आपल्याला सर्वांनाच काही सांगण्याची गरज नाही कारण ते भागातील एक अष्टपैलू खेळाडू. आणि पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. जणू काय प्रॅक्टिस करून नुकतेच मैदानावर उतरलेत. पहा चेंडूला हेरलं शप्पल होऊन स्लॉट मध्ये अगदी काव कॉर्नरच्या दिशेने हा दणदणीत षटकार. अजित ढवळे यांच्यावर दोन्ही बॅट्समन अगदी तुटून पडले. 3 चेंडूमध्ये 13 धावा. डीजे सांबरवाडी संघ सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील एक बलवान बलाढ्य असा संघ. नक्कीच कमलेश सर्वांना परिचयाचे असे भागातील अष्टपैलू खेळाडू त्या संघाचं प्रतिनिधित्व करत असतात. हो पुन्हा एकदा पहा हाय अँड हँडसम. कमीत कमी 100 मीटर दूर हा चेंडू फेकून दिलाय. तिसरा षटकार येतोय. वा काय सुरेख फलंदाजी. नक्कीच हा खराब चेंडू म्हणूया आपण. अगदी दुपारच्या सत्रात पाहतो की धावांची लयलूट होते आणि बॅट्समन केवळ चौकार आणि षटकारामध्ये जिथे चर्चा करतात. नक्कीच इथे तिसरा षटकार खेचला तर अजय सावंत यांना श्री संदीपदादा डबळ, श्री संदीपदादा निक्कम व सुशीलदादा डबळ यांच्या मार्फत 500 रुपये पारितोषिक असणार आहे. केवळ एक षटकार आणि 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच सन्मान केला जातोय. चांगला चेंडू. एक चांगलं सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. एक चांगला चेंडूवर प्रहार नाही केला त्यांनी तर केवळ एक धाव काढली. नक्कीच विकेट फार त्यांची महत्वाची आहे. अतुल पुन्हा एकदा शपल खेळण्याचा प्रयत्न इथे गॅदर केला जाईल. केवळ एक धाव. एक चांगली सुरेख साथ देत आहेत अतुल. खरं म्हटलं तर अतुल यांनी पहिल्याच बॉलवर अगदी घणाघाती प्रहार सुरू केला आणि आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 21 धावा तब्बल सायळी संघाने धावफलकावर लावलेल्या आहेत. चला स्पीडअप करा मित्रांनो. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. आपल्याला फायनल सुद्धा 4 ते 5 षटकांची खेळायची आहे. जरा घाई करा. पंचांनी दक्ष राहायचंय. सामना चालू आहे सायळी विरुद्ध सांबरवाडी.
नक्कीच दिशाहीन चेंडू, हा वाईट चेंडूचा इशारा पंचांकडून. पंच आहेत सतर्क. जयप्रकाश घरत साहेब आणि उमंग घेरत, उमंग घरत साहेब नक्कीच हलकासा ऑफ साईडला इथे शफल केला. तिसऱ्या धावेसाठी अजय सावंत प्रयत्न करतील. नक्कीच थोडीशी तिथे फील्डमध्ये सुधारणा करावी लागेल. कमलेश बनगे असतील गोलंदाजी मार्कवर. सातत्याने सांबरवाडी संघासाठी एक चांगला दर्जेदार. पुन्हा एकदा बैठी शॉट. नक्कीच थोडा लो फुलटॉस राहिला चेंडू. एक धाव मात्र इथे पूर्ण केले. चांगला गॅदर करण्यात आला. एका धावेवर समाधान. धाव संख्येत बदल. धाव संख्या होत आहे ती 25. नक्कीच हाय आणि व्होल्टेज सामना आपण पाहतोय. हा नॉकआउटचा राऊंड असेल. नक्कीच दोन्ही संघ क्वालिफाय झालेत आणि हा सामना जर जिंकला तर नक्की टॉप 6 मध्ये एक संघ जाईल आणि प्राइस त्यांचं लागू होईल. हा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा. पुन्हा एकदा शपलवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा दिशाहीन चेंडू सातत्याने ऑफ एसटीच्या बाहेर मारा केला जातोय, परंतु हा थोडासा अधिक वाईड आणि याचं रूपांतर होते अवांतर धावेत. शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच अपील करण्यात आली, परंतु पंचांनी ती फेटाळली. हलकासा उसळी घेणारा हा चेंडू शोल्डरला मात्र घासून विकेट किपरकडे गेला. नक्कीच दिशाहीन चेंडू मात्र बीट करतोय तो विकेट किपरलाही. एक धाव मात्र इथे पूर्ण होते. वाईट चेंडूचा इशारा. आमचे पंच कमिटी श्री मल्होत्रा सर, त्यांना अतिशय महत्वाचं MCA ची मीटिंग असल्यामुळे त्यांना इथून जावं लागतं, परंतु मैदानाचा ताबा घेतला आहे ते जयप्रकाश घरत सर व उमंग घरत सर. अनिल चौडा सर. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. नक्कीच हा स्लॉट मध्ये अंजेल होऊ शकतो. सुरेख हा फटका होता, परंतु फिल्डर मात्र शोधला आणि काय पहा, महत्वाची विकेट अजय सावंत यांचा झेल ड्रॉप केलाय. नक्कीच महत्वाच्या सामन्यामध्ये या महत्वाच्या खेळाडूंचे जर झेल असे सोडले गेले तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फार मोठी किंमत चुकवावी लागते. धावसंख्या झाली आहे ती 30. अजून एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या मात्र अगदी विद्युत वेगाने पुढे सरकते. अतुल मोरे तंत्रशुद्ध फलंदाज स्ट्राईकवर असतील. शप्पा लावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थोडासा पुढे राहिला. नक्कीच मिस आणि हा बोल्ड. एक चांगली खेळी, एक चांगली सुरुवात दोन. परत ते अतुल मोरे. अतुल मोरे यांच्यासाठी टाळ्या होऊन जातात मित्रांनो. खूप चांगली सुरुवात. एक ड्रीम स्टार्ट हवा असतो टीमला, तो त्यांनी मिळवून दिलाय. नक्कीच हा मोमेंटम साई टीम राखते का, परंतु कमलेश बनगे यांचं कौतुक करावं लागेल. अगदी स्लॉट मध्ये चेंडू ठेवला पहा आणि त्रिफळाची होत आहेत ते अतुल मोरे. राहुल फलंदाजीसाठी आलेले आहेत. चला स्पीडअप करायचंय.
चला शिवम शिवम आलेत गोलंदाजी मार्कवर. एक यंग गोलंदाज. नक्कीच खराब चेंडू म्हणूया आपण. चेंडू मात्र हाफिज आणि हा झेल शॉट तितकासा काही साजेसा नव्हता आणि हा झेल बाद होत आहेत. खरं म्हटलं तर नशिबाची साथ ही गोलंदाजाला मिळाली मित्रांनो. पाहू शकता पूर्ण वेळ होता अजय सावंत यांना, परंतु शॉट काही तितकासा साजेसा नव्हता आणि झेलबाद होत आहे ते अजय. एक चांगली खेळी साकारले ते अजय सावंत यांनी. नक्कीच 6 चेंडू 14 स्ट्राईक. पाहूया कर्णधार चला आणि पहा काय घडतंय. नक्कीच अशा प्रकारचा खेळ तुम्ही नाही करू शकत, कारण दोन्ही ओपनर्सने तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म उभा केला आहे आणि तुम्हाला केवळ त्याला फिनिश करायचं आहे मित्रांनो. आणि तुम्ही जर असे विकेट जर टाकत राहिलात तर नक्कीच संघाला नुकसान होऊ शकतं. नक्कीच कमबॅक करताना कुठेतरी DJ सांबरवाडी संघ आणि हीच त्यांची ओळख राहिलेली आहे. कधीही सामन्यातून ते बाहेर पडत नाहीत, नक्कीच सामन्यामध्ये इन राहतात शेवटपर्यंत. झुंजार वृत्ती या संघात नेहमी दिसून येते आणि त्याचंच प्रात्यक्षिक पाहतोय आपण. नक्कीच निराश असतील कर्णधार अगदी मोक्याच्या क्षणी चुकीच्या प्रकारे, म्हणजे नक्कीच अशा प्रकारे आउट झाल्यावर नक्कीच एक निराशा होते. परंतु आता पाहूया शुभम जे मॅच फिनिशर, कालची जी मॅच फिनिश केली ते शुभम आज मैदानावर काय करतील. नक्कीच एक चांगली खेळी संस्मरणीय खेळी त्यांनी साकारली होती नावली संघाविरोधात. पाहूया पुन्हा एकदा चेंडू आपटलाय, नक्की पाहूया. आणि हा मात्र कडा प्रहार अजय सावंत कडून जे शॉट लागला नव्हता तो मात्र शुभम यांनी स्कोर झालाय 36. पहा 1.5 षटकामध्ये 30 धावा होत्या, त्यानंतर 3 चेंडू निर्धाव आणि त्यामध्ये 2 विकेट्स. नक्कीच मधमाशांचं इथे मैत्री चषकात आगमन झालंय. मैत्री चषक समितीतर्फे सर्व मधमाशांचे हार्दिक स्वागत. कृपया त्यांनी पॅव्हेलियन मध्ये येऊ नये. पुन्हा एकदा खराब चेंडू, दिशाहीन हा वाईट. खरं म्हटलं तर नशिबाची साथ पहिल्या चेंडूवर मिळाली होती, परंतु त्यानंतरही तशीच गोलंदाजी केली जाते. शिवम अगदी यंग बॉलर आहेत, नक्कीच शिकत आहेत. शुभम पुन्हा एकदा दबावात आहेत. नक्कीच चेंडू ऑफ टेस्टीच्या बाहेर ठेवण्याचा, वाईट चेंडू हा एसटीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा खूपच बाहेरच्या दिशेला तो जातोय आणि त्याचा रूपांतर मात्र इथे अवांतर धावेत आपल्याला पाहायला मिळतंय. 38 धावा. नक्कीच इथे चान्स बनू शकतो आणि अपील करण्यात आले. रिव्ह्यू मागितला जाईल इथे रनआउट साठी. एक चांगली फेकी आपण पाहतोय, एक चांगलं क्षेत्ररक्षण DJ सांबरवाडी संघाकडून आणि शुभम यांची महत्वाची विकेट मात्र इथे आता लागले पणाला. पाहूया धावचित होतात का ते.
नक्कीच आउट आहे, आउट असेल. हा नक्कीच रन होऊ शकत होता का याबद्दल नक्कीच चर्चा होत राहील मित्रांनो. अगदी तुम्ही चांगली फलंदाजी करताय, पहिल्याच चेंडूवर तुम्ही षटकार मारलाय, त्यानंतर तुम्हाला अशी धाव घेण्याची खरंच गरज होती का? कारण तुमची विकेट संघासाठी किती महत्त्वपूर्ण आहे याचं तुम्हाला भान असणं सुद्धा आवश्यक आहे मित्रांनो. अगदी स्वस्तात तुम्ही इथे पॅव्हलियनमध्ये परतताय. 3 विकेट्स मात्र या षटकामध्ये आलेल्या आहेत. रन्स आलेत परंतु विकेटचंही पतन इथे मात्र होत आहे. नक्कीच प्रहार केलाय आणि खेळाडू रन सुद्धा घेतला नाही, म्हणजेच हा असेल हाय 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 आणि हाय असा षटकार. चला चेंडू द्या. धाव संख्या मात्र 44, माफ करा 44. धाव संख्या 44 झालेली आहे. नक्कीच आणि हा धाव नक्की चांगला थ्रो होता परंतु इथे धाव कंप्लीट केले राहुल यांनी अतिशय चपळाईने. नक्कीच ओव्हरची इथे होते समाप्ती. 45 धावा, 4 विकेट 3 षटकामध्ये. नक्कीच शेवटचं षटक पाहूया कोण घेऊन येतं. 45 धाव, एक समाधानकारक धावसंख्या. अजूनही विकेट गेल्यानंतर सुद्धा सायडी संघाची धावसंख्या एक समाधानकारक नक्कीच म्हणावी लागेल. परंतु जर आपल्याला DJ सांबरवाडी संघासमोर आव्हान उभं करायचं आहे तर 60+ धावा ह्या आपल्याला उभं राहाव्याच लागतील. कारण या संघाकडे ती क्षमता आहे की ते एक हाती सामना फिरवू शकतात. नक्कीच शेवटचे गोलंदाज असतील ते निखिल पोपळे. युनिक लाईव्हचे जे सर्व आहेत त्यांचे नक्कीच इथे अपील करण्यात येते. परंतु चेंडू मात्र थोडासा बाहेर होता. एक धाव लेग बायच्या स्वरूपात इथे पंच आम्हाला कळवतील. कृष्णा देवरे यांचे ते भाचे आहेत युनिक लाईव्ह. नक्कीच त्यांचं चांगलं फुटेज यावं असं मी विनंती करेन. सामना करतील ओंकार कदम. हापी चेंडू परंतु त्यास उत्तर तेवढं साजेसं नाही मित्रांनो. एज लागली, एक धाव इथे मात्र प्राप्त होते. दिशाहीन थोडासा चेंडू होता आणि हापी सुद्धा होता परंतु ओंकार कदम यांना काही त्याच्यावर कडा प्रहार करता नाही आला, त्याचा फायदा उचलता नाही आला. राहुल देवरे पुन्हा एकदा लूज चेंडू परंतु खराब शॉट म्हणूया आपण. झेल मात्र स्वतःच्या फॉलो मध्ये घेता आला नाही त्यांना. एक धाव आणि ही दुसरी धाव. 2 धावा मात्र तोपर्यंत पूर्ण केल्या जातात. तीन चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय आणि धावसंख्या झाली ती 49. हो हो, चांगला चेंडू खरं म्हटलं तर सरळ रेषेत त्याचा नक्कीच हा डॉट चेंडू येतोय निखिल यांच्या माध्यमातून. खूप चांगलं षटक शेवटचं हाताळलंय. मैत्री चषकचे पुरस्कर्ते सायडी गावचे सुपुत्र नितेश देवरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. चेंडू मात्र येते हवेत असेल नो मॅन्स लँड मध्ये. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील इथे. खरं म्हटलं तर शेवटचं षटक इतक्या चांगल्या प्रकारे हाताळलं गेलं मित्रांनो. निखिल यांचं कौतुक करावं लागेल. केवळ 5 धावा 5 चेंडूमध्ये त्यांनी खर्च केल्यात. सायडी गावच्या
फलंदाजांना अगदी जकडून ठेवलंय. फार मोठा फटका खेळता आलेला नाहीये आणि खूप चांगली गोलंदाजी निखिल यांच्या माध्यमातून डी जे सामरवाडी या संघासाठी नक्कीच फार मला वाटतं त्यांनी एक 8-10 धावा तरी वाचवलेल्या आहेत शेवटच्या षटकात. खराब चेंडू. खरं म्हटलं तर अगदी खूप आत्ताच आपण कौतुक करत होतो, परंतु जो षटकामध्ये एखादा खराब चेंडू पडतो मात्र तो शेवटी पडला आणि त्याचं रूपांतर मात्र इथे 6 धावेत अगदी सुरुवात इनिंगची षटकापासून झालेली आणि शेवटही षटकानेच करण्यात आला. धावसंख्या 57 झालेली. 58ला टोविन असेल. चला, सायळी संघाने आपले क्षेत्ररक्षक तयार ठेवायचे आहेत. मैदानाचा ताबा आपण घ्यायचा आहे. सांबरवाडी संघाला विनंती करेन आपण खेळाडू कक्षात यायचं आहे. चला स्पीडअप करा मित्रांनो, आपलं सहकार्य हवं आहे आम्हाला. फायनल आपल्याला वेळेत खेळवायचे. सायळी गावचे सुपुत्र श्री अक्षय सावंत व अनुप सावंत यांना मी विनंती करेन आपण स्टेजवर यायचंय. अनुप सावंत, अक्षय सावंत आपण स्टेजवर यायचंय मित्रांनो. निखिल पोपळे यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केले. त्याच्या मामांकडून त्यांना नको फक्त शाबासकी देण्यात आलेली आहे. मॅच जिंकल्यानंतर नक्कीच ते पारितोषिक जाहीर करतील. चला मित्रांनो स्पीडअप करायचं आहे. सायळी संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे पटापट. चला मित्रांनो क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला चला स्पीडअप करायचं आहे. वेळेचं बंधन आहे मित्रांनो.
चला पंचांनी सामना सुरू करायचा आहे. हा नक्कीच एक ऑफ साईडला ठेवलेला चेंडू. अतुल मोरे मात्र पहिलं षटक घेऊन प्रगतीपथावर. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. थोडा बाहेरच्या दिशेला चेंडू ठेवला होता. अमित ढवळे यांना काही हात खोलू दिले नाहीत. नक्कीच पुन्हा एकदा चेंडू मात्र इथे राहतोय खाली. इथे येतोय डॉट बॉल. खूप चांगली सुरुवात अतुल यांच्या माध्यमातून. अगदी पहिला चेंडू ते बॅटिंगसाठी आले होते आणि गोलंदाजीसाठी सुद्धा ते प्रथम गोलंदाजी म्हणजे पहिला चेंडू आणि टाकणे आणि पहिला चेंडू फेस करणे दोन्ही गोष्टी त्यांनी साधल्यात या मॅच मध्ये. नक्कीच हा डॉट बॉल असेल. पुढील सामना असेल बनगर विरुद्ध परळी. ही ओव्हर संपल्यानंतर आपण टॉस साठी यायचंय. बनगर विपक्ष परळी दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये यायचंय. आपल्याला विनंती असेल. वा नक्कीच हा झेल होतो का पाहूया. आणि हा सुंदर झेल आणि पहा विकेट कोणाची आहे. अमित. नक्कीच एक चांगले फलंदाज गळाला लागलेत आणि प्लॅन मध्ये यशस्वी ठरले. चेंडू सातत्याने बाहेरच्या दिशेला ठेवला जातो. काय गोलंदाजी असेल. वा फसलेत आणि नक्की सापळ्यामध्ये अडकलेत आणि काय सुरेख झेल. चला ही ओव्हर संपल्यानंतर आपण इथे टॉस करायचं आहे. नक्कीच इथे पाहू शकतो आपण 4 चेंडू 0 धावा आणि 1 विकेट. काय समीकरण आहे. पॉवर प्लेचं षटक टाकतायत अतुल. काय जबरदस्त गोलंदाजी. काय टप्पा आहे पहा. आतिश फलंदाजीसाठी आतिश मात्र असतील. नक्कीच हा हवेत चेंडू आहे आणि हा खरंच खूप चांगली फिल्डिंग आपण पाहतोय रितेश यांच्या माध्यमातून. वा जबरदस्त. नक्कीच एक प्रयत्न त्यांनी केला होता. वेट करण्यापेक्षा चेंडूवर येणं कधीही चांगलं आणि खरंच खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू ते सायडी संघाचे रितेश. एकही झेल ते ड्रॉप करत नाहीत. सांगितलं इथे मात्र बॅटची कडा लागते. इथे निर्धाव चेंडू. टाळ्या होऊन जातात अतुलसाठी. पहिल्या षटकात केवळ 2 धावा. जबरदस्त गोलंदाजी. चला टॉस उडून घ्यायचा आहे. या बनगर विपक्ष परळी. टॉस करा पटकन. चला कमलेश बनगे यांच्यासाठी इथे प्राइज आलेला आहे. नितीन बनवे यांच्यातर्फे कमलेश बनगे यांना प्राइज आलेला आहे. जर प्रत्येक षटकामागे त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकार जर ते खेचतील प्रत्येक चेंडूवर प्रत्येक षटकाराला 500 रुपये पारितोषिक असेल. चला कोण मागतंय. परळी. दादा काय घ्याल. बॅटिंग. आपल्याला शुभेच्छा. दोन्ही कर्णधारांना जास्त काय मुलाखत घेत नाही.
चला आपण सामन्याकडे वळूया. परळी संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मागील सामन्याचे मॅन ऑफ द मॅच मनोज. पहा झेल इथे मात्र सुटलाय. भरपूर वेळ होता. खरंच झेल होणं फार गरजेचं आहे मित्रांनो. वाईट चेंडू, नक्कीच दिशाहीन चेंडू असेल हा. अजय सावंत गोलंदाजी मार्कवर आलेत. आणि हा बैठे शॉट पाहूया आणि हा षटकार. नक्कीच खेळाडूच्या डोक्याच्या वरून कमलेश यांनी हा ठोकलाय तो खणखणीत असा षटकार. चेंडू द्या चला. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच असतील ते मनोज कदम. चला आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट. खराब चेंडू म्हणूया स्लॉट मध्ये दिला कमलेश बनगेंना. जर तुम्ही अशी गोलंदाजी कराल तर नक्कीच ते चेंडू गगनात पाठवतील. चला या षटकातील 2 चेंडूवर मात्र कडा प्रहार केलाय आणि सामन्यामध्ये पुन्हा कमबॅक करताय DJ सांबरवाडी संघ. नक्कीच त्या संघाची ओळखच आहे ती की सामना कधी ते सोडत नाहीत. अगदी मॅचच्या शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. आणि हा बैठे शॉट पाहूया. खेळाडू असेल तिथे मात्र फील्ड केली जाईल. 2 धावेसाठी प्रयत्न, 2 धावा अगदी सहजरित्या आणि पाठ हिट केले. पंचांकडे अपील करण्यात येत आहे परंतु ती फेटाळून लावले. चला मनोज कदम आपण यायचं आणि आपल्या संघाला कॅच ऑफ द मॅच आपण देत आहोत. चला दोन्ही पुरस्कार प्रदान करायचे आहेत. चला या लगेच टॉस का बॉस मध्ये. 12 चेंडू मध्ये 37 धावांचं लक्ष्य असेल. नक्कीच खूप मोठे प्रहार करावे लागतील. DJ सांबरवाडी कमलेश बनगे नक्कीच त्यांच्याकडून अपेक्षा असतील. ओंकार कदम गोलंदाजी मार्कवर. सातत्याने सायडी संघासाठी गोलंदाजी करणारे ओंकार कदम मात्र गोलंदाजी मार्कवर. आजचा दिवस काय त्यांच्यासाठी खास नव्हता परंतु नक्कीच पाहू शकतो आपण ते कशा प्रकारे कमबॅक करतील. तर कालचा दिवस, आजचा दिवस मात्र त्यांचं जसेल पाहूया. ओ
आणि हा चेंडू हवेत आहे पाहूया आणि झेल पहा चेंडू कोणाकडे रितेश मैं छोडूंगा नाही साला कॅच काय मात्र ते सोडायला तयार नाहीयेत अगदी जीव जडलाय चेंडूवर इथे मात्र फलंदाजीसाठी आलेत अजित ढवळे नक्कीच पुढील फलंदाज पहा पहिल्याच चेंडूवर इथे विकेट मात्र मिळते ओंकार कालचा दिवस त्यांचा नव्हता पण आजचा दिवस हा मात्र माझाच असेल असे सांगतायत की काय जणू नक्कीच हा सामना तुम्हाला टॉप 6 म्हणजे नक्कीच प्राइज मध्ये घेऊन जाणार असेल आपण त्या प्रकारची फलंदाजी सुद्धा करायची आहे आपलं गोलंदाजी किंवा फलंदाजी दोन्ही संघ मेहनत करत आहेत आणि हा प्रहार नक्कीच परंतु इथे गॅप मध्ये पहा दोन खेळाडूमध्ये होते भिडत एक ताळमेळची थोडीशी कमी आपण पाहिली परंतु 4 धावा मात्र वसूल केल्यात नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक DJ सामरवाडी संघाकडून शेवटपर्यंत हार न मानणारा संघ आहे मॅच मात्र नक्कीच रंजतदार होणार याबद्दल शंका नाही स्कोर आहे 25 धावावरती 2 विकेट्स आणि विजयासाठी हवे संघाला चला नितीन दादा मनवे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये असतील कमलेश भनगे त्यासाठी आपल्याला स्ट्राईकवर यावं लागेल नक्कीच खोदून काढलाय चेंडू इथे मात्र एकदावर समाधान मानावं लागतंय एक धाव एक दोन षटकार कमलेश यांच्या बॅटमधून आलेत म्हणजेच 500 प्रत्येक षटकारामागे त्यांना 1000 रुपयाचं बक्षीस लागू झालंय नितीन दादा मनवे यांच्या माध्यमातून आणि अजून एक 500 रुपये पहा नाही हे 500 रुपये मात्र मिळून दिले नाहीयेत अजय सावंत पहा काय कॅच आहे नक्कीच हा टर्निंग पॉइंट असेल कमलेश भनगे नक्कीच मारला होता शॉट परंतु ताकद मात्र थोडीशी कमी आणि पहा काय झेल घेतलाय अगदी बाउंड्री लगत कॅच ऑफ द मॅच चे दावेदार अजय सावंत 2 झेल घेतले रितेश सावंत यांनी उत्कृष्ट परंतु हा झेल काहीतरी वेगळाच होता आणि हा झेल असेल सायडी संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणारा 26 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि विजयासाठी अजूनही 32 नक्कीच मॅच अजूनही ऑन असेल मोठे फटके खेळतो पहा कोण फलंदाजीला आले प्रकाश भनगे खूप अपेक्षा असतील विस्फोटक फलंदाज पहिल्याच बॉलवर आल्या प्रहार गॅप मध्ये नक्कीच अजय सावंत यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु चेंडू मात्र सीमारेषा भेदून जातोय 4 रनासाठी चला चेंडू द्या पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न परंतु मागच्या दिशेला चेंडू ट्रायल करतोय नक्की सागर सावंत पाठलाग करतील 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्यात माफ करा एकच
6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि धावा हवे असतील 27. 31 धावावर 3 विकेट. 31 धावा, 31 रन्स पाहिजेत नक्कीच. 27 धावा, 6 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता असेल. नितीन दादा मनवे यांच्या माध्यमातून कमलेश भनगे यांना 2 षटकारांसाठी 1000 रुपये मात्र इथे लागू झालेले आहेत. चला स्पीडअप करा, लास्ट ओव्हर असेल. आपल्याला विनंती असेल शपथ खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉट थोडासा फसला. 1 धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. आता मात्र हवेत 5 चेंडूमध्ये 26 धावा. नक्कीच नशिबाची साथ पण मिळणं गरजेचं आहे, कारण 5 चेंडूमध्ये तुम्हाला त्यासाठी 5 षटकार खेचावे लागतील. चला पुढील संघ तयारीत राहायचंय. केवळ 5 चेंडू शिल्लक आहेत. मी विनंती करेन पुढील संघाने तयारीत राहायचे. बनगर संघ. आपटलेला चेंडू मात्र दिशाहीन. वाईट चेंडूचा इशारा. पंच अनिल चावडा यांच्या मार्फत. आजच्या दिवसातील आपले पंच अनिल चावडा सर, उगम घरत सर आणि जयप्रकाश घरत सर. जबरदस्त. आणि अपील मात्र करण्यात आले आणि नक्कीच इथे मात्र विकेटचं पतन. स्क्वेअर लेग अंपायरकडे याची दाद मागितली गेली आणि इथे मात्र विकेट जाते. खूप चांगलं प्रदर्शन. आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिले की काय, कारण कुठेतरी या चेंडूच्या डॉट येण्याने मॅच मात्र थोडीशी टर्न झाले. नक्कीच आता 25 धावांची आवश्यकता असेल ते 4 चेंडूमध्ये. म्हणजेच तुम्हाला 4 चेंडूमध्ये जरी 4 षटकार मारले तरी मॅच फक्त टाय होऊ शकते मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला नशिबाची साथ पण लागेल. पाहूया हा चेंडू भविष्य ठरवून जाईल या सामन्याचं. नक्कीच शॉट मात्र फसलाय. चेंडू हवेत. झेल घेण्याचा प्रयत्न. अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने 30 यार्ड पर्यंत प्रवास केला अजय सावंत यांनी हा चेंडू पकडण्यासाठी. नक्कीच एक चांगला प्रयत्न असेल, मात्र इथे सामना आता पूर्णपणे झुकला आहे तो सायडी संघाच्या बाजूने. DJ सांबरवाडी असा बलाढ्य संघ मात्र यावेळी त्यावर हवी होताना पाहतोय आपण सायडी संघ. चला स्पीडअप करायचं आहे. पुढील संघाने तयारीला राहायचं आहे. सलामीचे फलंदाज व बनगर संघ आपले क्षेत्ररक्षक तयार ठेवायचे. आणि एज मागच्या दिशेला फील्ड केला जाईल आणि थ्रो, परंतु 1 धाव कंप्लीट केली जाते. 2 चेंडू मात्र आता फक्त शिल्लक असतील या 2 चेंडूची औपचारिकता, कारण धावामध्ये आता खूप फरक पडलेला आहे. 23 धावा 2 चेंडूमध्ये DJ सांबरवाडी संघाला. आणि ह्या स्लॉट मध्ये इथे मात्र षटकार, उत्तुंग असा हा षटकार आपण पाहतोय. पराभवातला अंतर कमी करण्याचा प्रयत्न. अगदी ताकद झोकली या शॉटच्या मागे.
शेवटचा चेंडू आणि हा प्रहार करण्यात आलाय, परंतु फील्ड होईल तिथे. चांगला थ्रो आणि हा शेवटचा चेंडू समाप्त. मॅच इथे मात्र विन केले ते सायली संघाने. अंतिम 6 मध्ये धडक नक्कीच प्राइज मध्ये इन झालेत की काय. पुढील सामना चला बनगर विपक्ष परळी. दोन्ही संघ क्वालिफाय झालेले आहेत. इथे मात्र नॉकआउट राऊंड असेल दोन्ही संघासाठी. जो संघ सामना जिंकेल तो मात्र पुढे जाईल.